माझं काही चुकलं का? तुझं काही चुकलं नाहीये, तूच चुकीची आहेस. तू किती नाटकी आणि खोटारडी आहेस ना हे मला चांगलंच माहित आहे. तुझा सगळा प्लॅन मला लक्षात आलाय. आरोहीचा जीव घेतल्याशिवाय तू शांत बसणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. तुला या घरात राहू देण्याची मी रिस्क घेऊ शकत नाहीये. म्हणजे अरे तू हे काय करतोय? सोड माझा हात. सोडतो, घराच्या बाहेर नेऊन कायमचं सोडतो. नाही प्लीज थांब. आरोही थांब त्याला. तू थांब. आरोही थांब. सोड. शांत हो नंदिनी. आरोही तुला पण असं वाटत असेल की मी काहीतरी चूक केली तर तू मला शिक्षा नंदिनी, तू शिक. नंदिनी काय चाललंय हे? मी केला का तुझ्यावर आरोप? नाही ना. मग का वागतेस अशी? मग तन्मय बघ ना, तू मला घराबाहेर काढायला ते करा. शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. कोणी घराबाहेर काढत नाहीये तुला. या नंदिनीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायलाच हवं. पण कसं? काहीतरी असं मिळायला हवं ज्याच्यामुळे तिचं बिंग फोडणं शक्य होईल. आमची झोप कायमची उडवलीस आणि स्वतः मात्र शांतपणे झोपलीस. आई मी तुम्हाला नंदिनीच्या गोळ्यांचं कसं काय ते सगळं सांगून ठेवते. त्या आरोही त्यांना का सांगतेस? अगं यांना कशाला सांगतेस? म्हणजे मी नसताना आईच तुझ्या गोळ्यांचं वगैरे बघतील ना. नंदिनीला बरं वाटावं म्हणून तिने ह्या गोळ्या नियमितपणे घेणं अपेक्षित होतं आणि त्या अशा इथे पॅकेटमधून फोडून काढून टाकले. म्हणजे ती या गोळ्या घेतच नाहीये. तसं असेल तर ती बरी कशी होणार? नंदिनी, नंदिनी, नंदिनी उठ. नंदिनी, नंदिनी. गेली कुठे नंदिनी? नंदिनी, आरोही, तन्मय, जरा बाहेर या तुम्ही. आई, आई काय झालं? नंदिनीने पुन्हा काही? नंदिनी तिच्या खोलीत नाहीच आहे. मी आता बघितलं, कुठेतरी निघून गेली ती. मला काय वाटतं, म्हणजे वत्सला काकू तिला आता ओरडल्या ना, आणि आनंद काकांनी तिची चोरी पकडलीये, तो ती तिच्या घरी तर गेली नसेल. नाही नाही, ती घरी गेली नसणार. कारण ती कुठेतरी गेली हे कळू नये म्हणून तिने तिच्या पलंगावर अशा उशा लावून त्याच्यावर चादर घातली होती. घरी जायचं असतं तर ती सांगून गेली असती ना. तन्मय, आणखी वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. चल आपण दोघंही मिळून तिला बाहेर शोधूया. आणि तुम्ही सुद्धा तिला घरात सगळीकडे शोधा. हा चल. हे बघ आरोही, तू
नंदिनीला शोधायला जा का जाऊ नको हे काही मी तुला सांगत नाही, पण सासू म्हणून एक सल्ला देते तुला. तू आता नंदिनीला शोधून आणलंस आणि देव न करू पण पुन्हा तिने तुमच्या संसारात काहीतरी वाईट साईट केलं तर मग फक्त स्वतःला दोष देण्याची वेळ येईल तुझ्या. त्यामुळे जे काही करशील ना ते नीट विचार करून कर. आई, मी जे काही करते त्या मागे फक्त भावना नाही तर सारासार विचार सुद्धा असतो. आणि आता मला फक्त एकच गोष्ट कळते, नंदिनीने जर स्वतःचं काही बरं वाईट केलं ना तर तन्मयवर संकट येईल. तन्मयचं आम्ही सगळ्यांच्या रूम शोधल्या, नंदिनी कुठेच नाही सापडली. मला माहित होतं ती घरात नाहीच आहे. घराच्या आसपास सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये नंदिनी. अरे ते का रे, सापडली का ती? नाही, मी पार नाक्यापर्यंत जाऊन आलो पण नंदिनी मॅडम कुठंच नाहीये. मला कळत नाहीये एवढ्या रात्री ही कुठे गायब झालीये मुलगी. आपण सगळे आपापल्या खोलीत आहोत त्याचा अंदाज घेऊन निघून गेली असणार. तन्मय, नाही, कुणाला काहीच माहित नाही. मी आजूबाजूला चौकशी पण केली पण तिचा काहीच पत्ता लागत नाही. रिक्षा स्टँड? तिकडे पण बघितलं पण काय फायदा नाही झाला. देवा, नंदिनीचं काही बरं वाईट होऊ देऊ नकोस. तसं जर झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तन्मय, आपण राया जबडेला फोन करून विचारूया. काही गरज नाहीये. ती जर तिकडे नसेल ना तर तो राया जबडे इकडे येईल आणि किरकिर करेल. त्या नंदिनीने आधीच डोक्याला ताप दिलाय, त्यात रायाची भर नकोय. तसं असेल तर मग पोलिसात तक्रार करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. रुही, तू त्या नंदिनीसाठी कशाला एवढी अगदी हवालदिल होतीयस? माझी तर खात्री आहे आपल्याला सगळ्यांना त्रास देण्यासाठीच ती हे करते. मनोरुग्ण वगैरे काही नाहीये ती, आणि हे मी आता तुमच्या समोर सिद्ध करू शकते. हे बघ, या बघ गोळ्या. आई अहो, या गोळ्या तर नंदिनीवर उपचार करण्यासाठी दिल्या होत्या ना या, त्या घेतल्याच नाहीयेत तिने. नंदिनीच्या खोटेपणाचा अजून मोठा पुरावा हवाय तुला? याचा अर्थ नंदिनी या गोळ्या घेतच नव्हती. हा, तर तिची मानसिक अवस्था आणखी काळजी करण्यासारखी आहे. आरोही, फॉरेन काका, अरे फॉरेन, अरे या 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 सॉरी सॉरी, आता काय तुम्ही नुसते फॉरेन काका नाही, काय ते तुम्ही सायकॉट्रिस्ट ते काय ते आहात तुम्ही. बरं झालं आलात. हा, आता तुम्ही या आणि काय तो मॅटर आहे तो तुम्ही कंट्रोल करा आता. हा, चला चला, घेतो घेतो, या.
पुरे का झालं का सांगून काढून सांगायचंय काहीतरी. म्हणून मला असं वाटतंय की ती कुठेतरी घराबाहेर निघून गेलेली आहे. मला नाही वाटत ती घराबाहेर गेली असेल. घरातच लपून बसली असणार ती. अहो पण अख्खा घर शोधून झाला. पुन्हा शोधा. घरातला प्रत्येक कानाकोपरा चेक करा. पण काका कशावरून ती घरातच लपली असेल? हा अशा मानसिक अवस्थेत भेदरलेला मनोरुग्ण नेहमी जवळपासच लपून बसतो. नंदिनीची केस मी स्टडी केली आहे. त्यामुळे माझा निष्कर्ष असा सांगतो ती घरातच लपून बसली आहे. त्यामुळे आधी तिला घरात शोधा. घरात कुठे शोधणार आता आणखी? नंदिनी मॅडम सापडले. कुठे आहे ती? त्या स्टोर रूम मध्ये धान्यांच्या पोत्याच्या मागे लपल्यात. अरे मग तू तिला घेऊन का नाही आलास इथे? अहो मी बोलवलं खूप, पण त्या माझं नाही ऐकत आहेत. त्या म्हणतायत की तन्मय दादांनाच बोलव. मीच बघ. अरू थांब. तन्मय, तिनं तुला बोलवलंय, तू एकटा जा. मी नाही जाणार एकटा. आरोही तू चल. तन्मय माझं ऐक, तू एकटा जा. तिच्याशी गोड बोल. तिला सगळं समजावून सांग. तन्मय, तन्मय प्लीज, नाही नको ना रे म्हणूस, प्लीज. नंदिनी, नंदिनी, नंदिनी तू बाहेर ये. हळू बोल, हळू बोल, नाहीतर कळेल. मी इथे लपले ते. तू बाहेर ये आधी. नाही, मी नाही बाहेर येणार तन्मय. नाही तर ते लोक मला घेऊन जाते. मला नाही जायचं कुठे. आणि तू त्यांना सांगू नको मी इथे लपले. नाही तर मी कट्टी घेईन ना तुझ्याशी. मी कोणाला काही सांगत नाही. तू बाहेर ये आधी. तू पण ये इथे आतमध्ये. इथे लपून बस माझ्या बरोबर, नाही तर तुला पण घेऊन जातील ते लोक. खूप नंदिनी तू माझी फ्रेंड आहेस ना? मग ये बाहेर ये. तुला कोणी काय बोलणार. ये. नक्की? नाही नाही, नको, मी नाही येणार. तू तू मला इथून कुठे बाहेर जायला नाही सांगणार ना? हा, मी तुला कुठेही जायला सांगणार नाही. ये. मी तुला सोडून नाही राहू शकत. हो, मी तुझे लाड करतो. ये बाहेर ये. तू माझे सगळे लाड पुरवशील. खूप भीती वाटते. मुळात नंदिनी खरोखरच मनोरुग्ण आहे का हे आपल्याला शोधून बघायला लागेल. अहो ऍक्टिंग करते होती. काय बोलता वत्सला बाई? नको, आपण इतक्या पटकन कोणत्याही निष्कर्षावर नको येऊया. मला तुम्ही सांगा, नंदिनीच्या बाबतीत नेमकं खरं काय आहे हे आपल्याला कधी आणि कसं कळणार? नंदिनी खरोखरच मनोरुग्ण आहे का ती ढोंग करते, हे सगळं शोधून काढण्यासाठी मला थोडा अवधी लागेल. जर ती ढोंग करत असेल तर आपण तिला गाफील ठेवायला लागेल, आणि जर ती खरोखरच मनोरुग्ण असेल तर मग
त्याच्या मागचं कारण आपल्याला शोधायला लागेल. कारण रोगाचं निदान झाल्याशिवाय उपचार करता येणार नाही. फॉरेन काका तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही, पण आता या विषयाचा निकाल लागलाच पाहिजे. हो ग आरू बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. पण हे सगळं शोधण्यासाठी मला नंदिनीच्या वागण्याचा अभ्यास करायला लागेल. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच नंदिनीच्या कलाकलांनी घ्यावं लागेल. पण नंदिनीला हवं तसं वागू दिलं तर आणखी काय काय घोळ घालून ठेवेल ती. आधीच काय कमी घोळ घातलेत तिने इथे. काका, काही दुसरा पर्याय आहे का? काही वेगळी पद्धत ट्रीटमेंटची? हे बघा, मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच तुम्हाला सांगतोय. आणि यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याशिवाय उपचार लवकर होणं कठीण आहे. नंदिनी उठ बघू, हे बघ कॉफी आणली मी तुझ्यासाठी. नंदिनी, नंदिनी काय झालं? तू रडतेस का अशी? नंदिनी, नाही जाणार शाळेत, नाही जायचं. मला नाही आवडत शाळेत जायला, नाही जाणार मी. शाळेत का? नंदिनी अगं, आज तुला शाळेत जावंच लागणार नाहीये. विचार बरं का? का? अगं शाळेला सुट्टी आहे ना तुझ्या आज. आज माझ्या शाळेला सुट्टी आहे. मग आज मी दिवसभर घरी राहणार आणि मी होमवर्क नाही करणार. मला नाही आवडत होमवर्क करायला. तुला कंटाळा आला असेल तर नको करू होमवर्क. येस, चालेल. मग मी दिवसभर घरी राहून खूप खेळणार, खूप मस्ती करणार. आणि तू खेळशील माझ्या बरोबर? हो खेळेन ना, पण तू शहाण्या मुलीसारखं माझं ऐकलंस तरच. मी प्रॉमिस करते, मी शहाण्या मुलीसारखं सगळं ऐकीन, तुला त्रास देणार नाही. आणि आपण काय खेळूया? मग तू खेळशील? येस. मग तू इथे थांब आणि डोळे बंद करून 1 to 10 मोज. मी जाऊन लपते आणि डोळे उघडू नको. नंदिनी आत्ता लगेच नको, मला थोडी कामं आहेत ना, ती झाली की मग थोड्या वेळाने मी येईन खेळायला. जा तू जा. सगळेजण माझ्याबरोबर असंच करतात, कोणी खेळत नाही. तू जा. नंदिनी ऐक ना ग माझं. अगं कामं आहेत ना मला. हे बघ तन्मय सुद्धा ऑफिसला निघालाय, त्याला टिफिन द्यायचा आहे ना. ते सगळं झालं ना की लगेच येते मी तुझ्याशी खेळायला. चालेल? नक्की येशील? मी तुझी वाट बघते. लवकर या, पण तोपर्यंत मी एकटीच खेळ. गुटगल आहेस ना तू. खेळा तोपर्यंत, येतेच मी लगेच. नंदिनीचं हे वागणं लवकरात लवकर तन्मयला सांगायलाच हवं. मग एकटीच का खेळू मी? अटक खेळ. तन्मय, का रे काय झालं? काय शोधतोयस? अगं माझी प्रोजेक्ट रिपोर्टची फाईल सापडत नाहीये. यार उद्या बॉसना दाखवायची अप्रुव्हल घ्यायचंय. समजतच नाही फाईल कुठे ठेवली. पुण्यावरून आल्यानंतर कुठे काय मला लक्षात काय येत नाहीये. नाही, नंदिनी बद्दल तन्मयला आत्ता सांगितलं तर अजूनच चिडचिड करेल तो. त्यापेक्षा त्याच्याशी संध्याकाळीच बोलेन. तन्मय, हा डबा ठेवला इथे, मी शोधते. थांब. तन्मय, तू गडबडीत चुकून ऑफिसमध्ये नाही ना विसरलास फाईल? असेल कदाचित, मला लक्षातच येत नाही ग. ठीक आहे. तू शांत हो तन्मय आणि काळजी करू नकोस.
तू तू असं कर, तू आता तू जा ऑफिसला आणि ऑफिसमध्ये बघ सापडते का तुला फाईल. सापडली तर मला मेसेज करून सांग, तोपर्यंत मी घरात शोधून ठेव. ठीक आहे. हे घे डब्बा. बाय. हो नीट जा. हो